नमस्कार विद्यार्थी मित्र, कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। दोस्तो, 2 दिवसाअगोदर मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओ अंतर्गत तुम्हाला माहिती दिली होती की ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 15 मार्च 2024 पासून वसतिगृह सुरू होत आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे वसतिगृह सुरू होत आहेत। तुम्हाला जर या वसतिगृहांमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल, म्हणजे एसबीसी, ओबीसी आणि व्हीजेएनटी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जर या वसतिगृहामध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत। आता हे अर्ज तुम्हाला कुठे मिळतील तर सहाय्यक आयुक्ताचं जे समाज कल्याण कार्यालय आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, तिथून हे अर्ज तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्याच समाज कल्याण कार्यालयामध्ये हे अर्ज तुम्हाला जमा करायचे आहेत। आणि ही मुदत किती आहे अर्ज भरण्याची तर 20 फेब्रुवारी 2024 पासून ते 5 मार्च 2024 पर्यंत ही मुदत तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत दिलेली आहे। ही माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली होती आणि 15 मार्च 2024ला पहिली यादी लागेल आणि त्यानुसार तुम्हाला ॲडमिशन मिळेल असंही मी सांगितलं होतं। आता जी माहिती मी तुम्हाला सांगितली त्या माहितीच्या आधारे मी माझ्यासाठी फॉर्म आणण्यासाठी, मला पण ओबीसी आहे तर मला पण फॉर्म भरायचा आहे ना, तर त्यासाठी मी समाज कल्याण कार्यालय, पुण्याचं जे समाज कल्याण कार्यालय आहे विश्रांतवाडी येथे, तिथं गेलो होतो। तिथं मी सहाय्यक आयुक्तालयाच्या त्या कार्यालयामध्ये गेलो तिकडं आणि जिथं फॉर्म मिळतात तिथं त्यांना विचारपूस केली की सर ओबीसीसाठी वसतिगृह चालू होत आहेत आणि त्यासाठी जे अर्ज सुरू झालेले आहेत तर मला तो फॉर्म हवा आहे भरण्यासाठी। तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की बरोबर आहे, ओबीसीसाठी वसतिगृह सुरू होत आहेत आणि त्यासाठी वरून परिपत्रकसुद्धा आलेलं आहे, परंतु पुण्यामध्ये अजून आम्हाला भाडे तत्वावर इमारती भेटलेल्या नाहीत आणि म्हणून आतापर्यंत फॉर्म सुरू झालेले नाहीत। ज्यावेळी आम्हाला भाडे तत्वावर इमारती भेटतील त्यावेळी आम्ही फॉर्म सुरू करू आणि याची माहिती तुम्हाला मिळून जाईल। आता त्यांनी आणखी एक सांगितलं की ज्या जिल्ह्यांमध्ये भाडे तत्वावर इमारती भेटलेल्या आहेत, मग ते बाकीचे कोणतेही जिल्हे असू शकतात महाराष्ट्रामधले, तर ज्या जिल्ह्यांमध्ये भाड्या तत्वावर इमारती भेटलेल्या आहेत त्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म सुरू झालेले आहेत आणि जी डेट मी तुम्हाला सांगितली 20 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीमध्ये तुम्हाला ते अर्ज भरायचे आहे। जर तुम्ही पुण्याबाहेरील वेगळ्या जिल्ह्यांचे असाल तर माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं जे सहाय्यक आयुक्ताचं जे समाज कार्यालय आहे तिथं जा, तिथं भेट द्या, त्यांच्याशी विचारपूस करा की आम्हाला फॉर्म भरायचे आहे, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी कॅटेगरीचे आम्ही विद्यार्थी आहोत, आम्हाला वसतिगृहासाठी फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म आम्हाला द्या। तेव्हा ते तुम्हाला जी काही अचूक माहिती आहे ती माहिती सांगतील। जर भाडे तत्वावर त्यांना इमारती भेटल्या असतील तर ते तुम्हाला अर्ज देतील, तो अर्ज तुम्ही भरायचा आणि त्यांच्याकडे सबमिट करायचा आणि 15 मार्च 2024 पर्यंत मग तुमची ॲडमिशन होईल। परंतु आता जे विद्यार्थी पुण्यामध्ये शिकत आहेत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी कॅटेगरीचे, तर बघा मित्रांनो, त्यांना अजून इमारती भेटल्या नाही आणि म्हणून त्यांनी अजून फॉर्म सुरू केलेले नाहीत। जेव्हा त्यांना इमारती भेटतील तेव्हा ते फॉर्म सुरू करतील। मला सांगा की एवढं कठीण आहे का इमारती भेटणं भाडे तत्वावर? यांना भाडे तत्वावर इमारती भेटत कशा नाहीत हा मुख्य प्रश्न आहे। आणि जर आपण विश्रांतवाडीला गेलो तर तिथं बाजूलाच जे समाज कल्याण च्या विद्यार्थ्यांचं जे वसतिगृह आहे त्याच्या बाजूला एक इमारत खालीच आहे तसं म्हटलं तर, पण माहिती नाही काही कारण असतील ते इमारत न सुरू करण्याचे आणि दुसऱ्या इमारती ओबीसी विद्यार्थ्यांसाठी त्यांना भाडे तत्वावर घ्यायचे असतील तर लवकरात लवकर ही प्रोसेस त्यांनी करावी आणि लवकरात लवकर ओबीसी विद्यार्थ्यांना, एसबीसी विद्यार्थ्यांना, व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी वसतिगृह उपलब्ध करून द्यावी ही त्यांना आपली विनंती आहे। आणि विद्यार्थ्यांनी वारंवार तिथं जायला पाहिजे, तिथं विचारपूस केली पाहिजे, जेणेकरून त्यांच्यावर सुद्धा प्रेशर येईल की पटापट ते इमारती शोधतील भाडे तत्वावर आणि आपल्याला अर्ज देतील, फॉर्म भरून घेतील, वसतिगृह देतील, तर आपण हे कार्य करावं। बाकी इतर जिल्ह्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांच्या समाज कल्याण कार्यालयाला भेट द्या, तिथून अर्ज घ्या आणि ते अर्ज भरून तिथं सबमिट करा। आणि हो, तुमची जी लिस्ट लागेल त्यामध्ये 70% विद्यार्थी जे असतील ते व्यावसायिक अभ्यासक्रमाचे असतील। जे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या 70% विद्यार्थ्यांना, ते गर्ल्स बॉईज दोन्ही पण, त्यांना ते वसतिगृह मिळतील आणि 30% विद्यार्थी हे जे बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत त्यांना हे मिळेल। आता व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक यामधला फरक तुम्हाला माहिती पाहिजे। जे बिगर व्यावसायिक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला BA, BSc, MSc, MCOM, BCOM हे जे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, MA हे जे विद्यार्थी आहेत हे बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहे। आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये MBA, BBA, इंजिनिअरिंग हे जे व्यावसायिक कोर्स आहेत तर यांना हे व्यावसायिक कोर्सच्या कोट्यामधून यांना ॲडमिशन मिळेल। 70% ॲडमिशन ह्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी असतात, ठीक आहे। आणि जी काही वाटणी आहे कॅटेगरी वाईज, व्हीजेएनटीला किती, एसबीसीला किती, ओबीसीला किती, खासबाबच्या जागा किती, दिव्यांगाच्या जागा किती, तर ह्या सविस्तरपणे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्याच आहे।
इतर जर तुम्हाला अपडेट राहायचं असेल याबद्दल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे कुरुक्षेत्र कोचिंग इन्स्टिट्यूट म्हणून टेलिग्रामवर. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो. त्या लिंकद्वारे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथं विविध अपडेट तुम्हाला मिळतील, विविध योजनांची माहिती मिळेल आणि जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्याबद्दल सुद्धा तुम्हाला तिथं अपडेट राहतील. ठीक आहे, तर तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि हो, जर तुम्ही आतापर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा. धन्यवाद.